हाय फ्रेंड्स, हॅशटॅग गीतिका चौगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही घाटकोपर स्टेशनला उभो आहोत। ॲक्च्युली इथून आम्ही कल्याणला जाणार आहोत। तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगते आम्ही कुठे चाललेलो आहोत आणि आज आम्ही एकदम ग्रुपमध्ये चाललेलो आहोत। तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा। तर आता मी सांगते तुम्हाला आम्ही चाललो आहे हाजी मलंगला आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला। ॲक्च्युली भरपूर उशीर झाला, कारण गेल्या वर्षीचा आहे हा मे महिन्यात आम्ही गेलेलो गेल्या वर्षी। पण ॲक्च्युली काहीतरी व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ते एडिट होत नव्हता, म्हणून तो पोस्ट करायला उशीर झाला। आणि आता आम्ही कल्याण घाटकोपरवरनं आम्ही ट्रेन पकडून कल्याण स्टेशनला आलोत आणि तिथून आम्ही शेअरिंगने इथपर्यंत आलोत। ते बघा, हे इकडे समोर जे दिसतंय हे इथून एंट्री गेट आहे आणि तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर इथे पार्किंग देखील अवेलेबल आहे। तुम्ही गाडी पण घेऊन इथपर्यंत येऊ शकतात। तर हे बघा, हे सर्व जे आम्ही एकदम म्हणजे आमचे बाजूवाले आणि आमचे माझी मामी, माझे भाऊ, माझी मावशी, आम्ही सर्व एकत्र आलेलो, म्हणून एवढं आमचा पूर्ण ग्रुप आहे। आणि ॲक्च्युली एवढं ग्रुप घेऊन यायचं म्हटलं तर अशा ठिकाणी जिथे तुम्ही जिथे एवढं चढावं लागतं डोंगरावर, तिथे एकटं येऊन उपयोग नाही। भरपूर लोक असले की आपण बोलता बोलता वरती चढू शकतो, म्हणून आम्ही एवढं ग्रुप घेऊन आलेलो आहोत। तर आता आम्ही वरती जातो। दर्शन कसं झालं, काय झालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगतेच, तर व्हिडिओ बघा पूर्ण। तर बघा फ्रेंड्स, इथे समोर जे ही बिल्डिंग दिसते ना, इथे आता ॲक्च्युली लिफ्ट बनणार आहे वरती अर्ध्या रस्त्यापर्यंत, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं जास्तच आहे। तर तिथपर्यंत तुम्ही लिफ्टनी जाऊ शकता। मग आम्ही जेव्हा गेलेलो गेल्या वर्षी तेव्हा त्याचं काम चालू होता, मग बऱ्यापैकी काम झालेला होता। तर आम्ही तिथे विचारलेलं की कधीपर्यंत हा लिफ्ट चालू होईल, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की 6 महिने तरी अजून लागतीलच। मग बहुतेक आत्तापर्यंत तर मला वाटतं ती लिफ्ट चालू झालीच असेल। तर तुम्हाला कोणाला जर एवढं चढायचं नसेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता। तुम्हाला ते लिफ्टनी आरामात तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता। तर हे समोर तुम्हाला पुढे गेल्यावर मी अजून ते लिफ्टचं पूर्ण दाखवणारच। इथून फक्त ते तुम्हाला ती बिल्डिंगच दिसते जिथे अजून काम चालूच आहे।
बघा हे समोर जे तुम्हाला मेट्रो दिसतंय ना, हेच तुम्हाला वरपर्यंत घेऊन जाणार आहे. तर आता त्याची टेस्टिंग वगैरे चालू आहे. म्हणजे ॲक्च्युली ब्रिज तर वरपर्यंत बांधलंच आहे, पण मेट्रोची टेस्टिंग आणि बाकीचे अजून जे बरेच काही कामं असतात ना, ते अजून पेंडिंग होतात तिथे. बहुतेक तर आतापर्यंत झालंच असेल, तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा. बघा फ्रेंड्स, आता जिथे आम्ही पोचलो होतो हा पहिला दर्गा आहे इकडचा. तर इथे आता आम्ही दर्शन घेतो, थोडा आराम करतो आणि मग पुढे जाणार आम्ही. आणि आता बघा इथे चालताना तुम्ही लक्ष द्या की इथे माकड भरपूर आहेत आणि हातात तुमचे जे काही खाण्याची वस्तू किंवा काही असतील तर ते घेऊन जातात. तर नेमकी म्हणजे खाण्याचे जे वस्तू असते ना तेच घेऊन जातात. तर काही घेऊन येत असाल तर बॅगेत व्यवस्थित ठेवून घेऊन येत जावा. तर इथे चालता चालता आम्हाला एक मंदिर देखील दिसला इथे रस्त्यामध्ये. नवदुर्गा देवी मंदिर होतं. तर आम्ही तिथे पण दर्शन घेतलं. ते मला आता पुढे इथे बघा इथे मंदिर दिसतंय हे समोर. तर आता आम्ही वरती जाऊन दर्शन घेतो.
बघा फ्रेंड्स, आता आम्ही जिथे जे मेट्रो जे बनणार आहे ना, जिथपर्यंत मेट्रो येतील तिथपर्यंत आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. ते बघा इथे इथपर्यंतच फक्त हा मेट्रो आहे ना, आणि इथून पण अजून पुढे तुम्हाला चालायचं आहे. कमीत कमी मला वाटतं अजून 1 तास तरी लागतील इथून चालायला, म्हणजे त्या दर्गापर्यंत पोचायला 1 तास तरी लागतीलच. ते बघा हे इथे अजून काम चालूच होता. जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा तर चालूच होता अजून काम. तर आता तुम्ही एकदा परत जाऊन व्हिजिट करू शकता. बहुतेक हा काम झालेलं असेल, तर तुम्हाला इथपर्यंत तरी ॲटलिस्ट मेट्रोने यायला भेटेल. कारण आम्ही एकतर उन्हात गेलेलो, तर आम्हाला चालता आम्ही खूप हैराण झालो. तरी पण आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर आता इथून पुढे चालतो आम्ही. तर आता तुम्ही बघा पुढचं. बघा फ्रेंड्स, चालून सर्वांची हाल काय झाली आहे. आणि हे इथे ती काठी भेटते, ती घेतलेली आहे प्रत्येकाने वरती चढण्यासाठी. ते बघा, आता आम्ही जरा वरपर्यंत पोचलेलो आहोत, म्हणजे बऱ्यापैकी वरपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. जिथून तुम्हाला तो दर्गा जो आहे अगदी 10 मिनिटावरच आहे. तर इथे ॲक्च्युली रूम घ्यायचं असते, म्हणजे रूम घेऊन काय इथे राहतात. पण आम्हाला काय राहायचं नव्हतं. पण इथे रूमचं काय भाडा नाही आहे. फक्त जे तुम्ही चादर घेणार, फूल घेणार ना तिथे चढवण्यासाठी, तेच पैसे आहेत. बाकी काय असं वेगळं काय पैसे भरायची गरज नाही आहे रूमसाठी. तर इथे तुम्ही एक रूम घेऊ शकता. साधारण अर्धा 1 तास तुम्ही आराम करून परत खाली उतरू शकता. तर हे बघा, आम्ही तिथपर्यंत पोचलेलो आहोत. आणि इथे एक दर्गा देखील आहे पुढे, जे दुसरा दर्गा बोललं जातं. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत. मग त्याच्यानंतर आम्ही पुढे जे मेन दर्गा आहे तिथपर्यंत जाणार आहोत. तर हे बघा, आता इथे आम्ही दुसऱ्या दर्गाच्या इथे पोचलेलो आहोत. हे जे समोर दिसतंय ना, हे दुसरं दर्गा आहे. तर ह्याचं नाव तुम्हाला इथे दिसेल. ॲक्च्युली मला प्रत्येकाचं नाव एवढं प्रॉपरली माहीत नाही, म्हणून मी बोलत नाही आहे. जे तुम्हाला समोर बोर्डवरती दिसतच आहे, तर तुम्ही वाचू शकता ते नाव. आणि इथे असं काय नाही, कोणीच जाऊ शकतं. म्हणजे कोणत्या कास्टचे तुम्ही आहात असं काय नाही आहे. इथे हिंदू मुस्लिम सर्व लोक जातात या दर्गामध्ये. जाऊ शकता आतमध्ये, तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि हे खूप म्हणजे हे जे हाजी अली बाबाचा जो दर्गा आहे हे खूप मानलेलं जातं. म्हणून इथे प्रत्येक धर्माचे लोक येतात. आणि इथे ॲक्च्युली तुम्ही इथे येऊन एक रात्र राहू पण शकतात. पण आम्ही काही इथे राहणार नाही आहे. आम्ही येऊन फक्त सकाळी लवकर निघालेलो आम्ही. तर लवकर पोचलो आणि दर्शन चढता ॲक्च्युली भरपूर टाईम झाला. तर मग उतरायला पण आम्हाला तेवढंच वेळ जाणार, म्हणून आम्ही लवकर सकाळी निघालेलो. लवकर पोचलो पण चढायलाच आम्हाला भरपूर टाईम झालेला आहे.
तर बघा आता आम्ही दुसऱ्या दर्गाचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे। आता पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी दुसऱ्या पार्टमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे। तर नक्की हा व्हिडिओ बघा, आवडलास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, तिथे पण आम्ही पोस्ट करत असो, तर नक्की जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला पुढचा अजून म्हणजे इथे अजून बऱ्यापैकी दर्गे आहेत, तर आम्ही प्रत्येक दर्ग्याला व्हिजिट केलेलं आहे, तर तिकडचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की दुसरा पार्ट जे येणार आहे ना ह्याचा ते पण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर नक्की आमचा व्हिडिओ बघा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं। तर आता आम्ही इथे एक रूम बघतो, तिथे आम्ही थोडा वेळ आराम करणार आणि मग नंतर पुढे दर्गाला म्हणजे दर्शनासाठी जाऊ। तर आता आम्ही आधी एक म्हणजे जवळपास आम्हाला ॲक्च्युली भूक पण लागलेली होती, पण आधी आम्ही दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आम्ही जेवणार आहे। तर त्याच्या आधी आम्ही रूम बघतो आणि तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। तर चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओ।